त्या शासकीय जमिनीवर सन 2011 पूर्वी अतिक्रमण झाले असतील निवासासाठी, अशा शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणं नियमित केली जात आहेत. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील तरतुदीनुसार आणि राज्य शासनानं 25 मार्च 2026 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातल्या गरीब आणि गरजू कुटुंबाच्या निवासस्थानाचा प्रश्न आता निकाली निघणार आहे. यासाठी 1 जानेवारी 2011 पूर्वी किंवा त्यापूर्वी अस्तित्वात असलेली आणि केवळ निवासी स्वरूपाची अतिक्रमणं नियमित केली जाणार आहेत. यासाठी वीज बिल, मालमत्ता कर पावती, निवासी पुराव्यासाठीचे काही दस्तऐवज असतील तर ते, ग्रामपंचायतीचा अटउतारा, अतिक्रमण सर्वेक्षण नोंदवही, झोपडपट्टी घोषणेची अधिसूचना असे पुरावे यामध्ये लागणार आहेत. पात्र व्यक्तींनी अतिक्रमण नियमित करण्यासाठी 30 डिसेंबर 2026 पर्यंत अर्ज करायचे आहेत आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे, तर शहरी भागातील नागरिकांनी नगरपालिका आणि नगरपंचायत हद्दीतील मुख्याधिकाऱ्यांकडे हे अर्ज करायचे आहेत. निर्धारित मुदतीत अर्ज करणाऱ्या पात्र व्यक्तींना त्यांचे अतिक्रमण नियमित होईपर्यंत संरक्षण मिळणार आहे. मात्र निर्धारित मुदतीनंतर अर्ज न करणाऱ्या अथवा अपात्र व्यक्ती संस्थांचे अतिक्रमण निष्कासित करण्याची देखील कार्यवाही करण्यात येणार असल्याचं उपविभागीय